Next is application of biotechnology in floriculture, nurseries and forestry. Nurseries are necessary for various purposes like growing gardens on a large scale, Afforestation. reforestation, etc. आता नर्सरीज कशासाठी आवश्यक आहे? आपल्याला माहीत आहे की लार्ज स्केलमध्ये जे गार्डन्स आहेत त्यांची निर्मिती असेल. ॲफॉरेस्टेशन अँड रिफॉरेस्टेशन. आता फॉरेस्टेशनचे दोन टाईप आहे. ॲफॉरेस्टेशन म्हणजे काय, की जंगलचा एरिया वाढवणे, आणि रिफॉरेस्टेशन म्हणजे जिथं वृक्षतोड झालेली आहे तिथं पुन्हा एकदा नव्याने लागवड करणे. ओके. Seedling have to be supplied in large numbers for all these purposes. आणि आता नर्सरीज डेव्हलप करायचं म्हणजे त्यासाठी काय लागेल? सीडलिंग्स म्हणजे बिया वगैरे, जे रोपटे वगैरे ते, आहे की नाही? It is profitable in such cases to produce plantlets with the help of tissue culture techniques. आणि म्हणून जे प्लांटलेट्स आहेत, अर्थातच जे छोटे छोटे रोप आपण तयार करतो डिफरंट टाईपच्या वनस्पतींचे, तर त्या ठिकाणी आपण बायोटेक्नॉलॉजीचा एक महत्त्वाचा पर्पज पाहिला आपण, टिश्यू कल्चर, है ना. तर त्याच्या सहाय्यानं आपण नर्सरीज डेव्हलप करू शकतो. Tissue culture can be used to grow those plants on a large scale which bear flowers, fruits of excellent quality. आता जनरली आपल्याला माहीत आहे की टिश्यू कल्चर जे आहे तर ते अशा प्लांटसाठी यूज केलं जातं, म्हणजे किंवा आपण करू शकतो अशा प्लांटसाठी की लार्ज स्केलमध्ये, की ज्यांना फुलं येतात, फळं येतात, फ्रूट्स, किंवा या दोन्ही गोष्टी एक्सलंट क्वालिटीमध्ये जे देईल आपल्याला, तशा प्लांटची आपण लार्ज स्केलमध्ये निर्मिती करू शकतो. त्याचे प्लांटलेट्स प्रोड्यूस करू शकतो. Fully grown plants can be produced in shorter duration. आता टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये जेव्हा आपण प्लांट्स फुल्ली ग्रोन असेल तर त्या फुल्ली ग्रोथसाठी काय होईल माहिती आहे का, या ठिकाणी शॉर्टर ड्युरेशन लागेल. कारण आपल्याला माहीत आहे की एक सीडपासून प्लांट तयार व्हायला, म्हणजे सीडपासून प्लांट तयार व्हायला जो ड्युरेशन आहे त्यामधलं आपण कोणतं ड्युरेशन ड्रॉप करलं होतं या ठिकाणी, की सीडपासून आपण कुठपर्यंत प्लांटलेट जे आहे त्याची ग्रोथ तर आपण ऑलरेडी करलो टिश्यू कल्चर, म्हणजे डायरेक्ट आता प्लांटलेट्सपासून प्लांट, म्हणजे ओव्हरऑल जो कालावधी आहे वाढण्याचा कालावधी, तो कालावधी आपण काय केला त्या ठिकाणी रिड्यूस केला टिश्यू कल्चर टेक्निक सहाय्यानं. Plants can be grown on a large scale even if means of pollination or germinating seeds are not available. आता प्लांट्स जे आहेत तर त्यांची ग्रोथ आपण लार्ज स्केलमध्ये अशा ठिकाणी करू शकतो. आणि आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी जर पॉलिनेशन जर अब्सेन्स असेल, पॉलिनेशन आपल्याला माहीत आहे की काय असतं, की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द पॉलिनेशन. जे फ्लॉवरिंग प्लांटमधलं एक रिप्रोडक्शनचं टाईप आहे आपल्याला माहीत आहे. आणि प्लांट ज्या फ्लॉवरिंग बिअरिंग प्लांट असतात त्यांच्यामध्ये डबल फर्टिलायझेशन असतं, हे पण आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे. तर पॉलिनेशन किंवा ज्या बियांपासून प्लांटलेटची निर्मिती होते है ना, तर त्याला आपण सीड जर्मिनेशन प्रोसेस म्हणतो. म्हणजे बिया ते आहेत तर त्याच्यापासून काय होतं की अंकुर फुटणे, त्याला प्ल्युम्युलाइन रेडिकल्स, आणि त्यानंतर प्लांटलेटची काय होते ग्रोथ होते. तर या गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक नाहीत, कारण प्लांट जे आहेत तर ते लार्ज स्केलमध्ये त्या ठिकाणी आपण काय करतो, टिश्यू कल्चरचं सायनं जास्तीत जास्त व्हरायटीजमध्ये त्यांना तयार करतो, म्हणजे या प्रोसेस नसले तरी चालतात. For example, orchids or pistil plant do not germinate, but these plants can easily be produced by means of tissue culture. आता ऑर्चिड्स आणि फिशर प्लांट जे आहेत तर हे दोन एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं की यांची ग्रोथ होण्यासाठी जर्मिनेशन इसेन्शियल आहे का? नाही, डू नॉट जर्मिनेट. मात्र त्यांचं जे दीज प्लांट्स कॅन बी इझिली प्रोड्यूस बाय मीन्स ऑफ टिश्यू कल्चर, म्हणजे टिश्यू कल्चरच्या साहाय्यानं आपण या प्लांटची लार्ज स्केलमध्ये प्रोडक्शन करतो. म्हणजे इथं आपण पॉलिनेशन असेल, जर्मिनेशन असेल, या प्रोसेस काय करायलो, ड्रॉप करायलो. In a bioreactor, cells can be grown in a more nutritive medium and protected from pathogens. आता फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला बायोरिॲक्टर आणि प्रोडक्शन ऑफ प्लांटलेट दिसेल, आहे का? तर बायोरिॲक्टर्स जे आहेत ना तर त्यांची दोन वैशिष्ट्य आहे. पहा, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की जे प्लांटच्या ग्रोथसाठी एक जास्त न्यूट्रिशन असणारं मीडियम पाहिजे, त्याला आपण न्यूट्रिटिव्ह मीडियम म्हणू. तर ते त्या ठिकाणी बायोरिॲक्टरमुळं काय होतं, पेशींना प्रोव्हाइड केलं जातं. आणि दुसरं आहे
की जे पॅथोजन्समुळं जे क्रॉप्सची ग्रोथवर परिणाम होईल, तो ग्रोथवर परिणाम होईल का? नाही. बायोरिॲक्टरमुळं पॅथोजनपासून सुद्धा काय व्हायला त्या ठिकाणी प्रोटेक्शन व्हायला. सो फिगरमध्ये जसं तुम्हाला ग्लासचं टाईपचं दाखवलं आहे या ठिकाणी, की ज्याच्या आतमध्ये आपण सेल्स ग्रोथ करायलो, बरोबर, टिश्यू कल्चर टेक्निक्सनं. तर या सेल्सला दोन गोष्टी आहेत, एक तर न्यूट्रिटिव्ह मिडियम पण मिळायला आणि पॅथोजनपासून प्रोटेक्शन पण होणार. आता हे कशा पद्धतीने होतं उद्या आपण ॲनिमेशनमध्ये बघणारच आहोत, पण सध्या फक्त पॉईंट लक्षात घ्या. Bioreactors are useful for producing plantlets on a very large scale. आणि सो डेफिनेटली जे प्लांटलेट्स आहेत तर त्यांच्या लार्ज स्केलमध्ये प्रोडक्शन आपण कशाच्या सहाय्यानं करू शकतो? बायोरिॲक्टरच्या सहाय्यानं करू शकतो. Large numbers of seedlings or plantlets can be produced in a short time using minimum resources and materials. आता एक पॉईंट आपण अगोदरच पाहिला की आपण त्या ठिकाणी काय करलो, टाईम ड्युरेशन सेव्ह करणार टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्यानं. दुसरी गोष्ट काय आहे की जे सीडलिंग किंवा प्लांटलेट्स आहे तर त्यांचे लार्ज नंबरमध्ये प्रोडक्शन आपण करणार, त्यासाठी कालावधी अतिशय कमी लागणार, त्यानंतर जागा पण जास्त लागणार आहे का? नाही. म्हणजे रिसोर्स आणि मटेरियल हे सुद्धा कमी प्रमाणात लागतील, कारण आपण बायोरिॲक्टरचा वापर करायलो. त्यामुळं आपण लार्ज क्वांटिटीमध्ये कमी वेळेमध्ये पॅथोजनपासून प्रोटेक्शन म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या पॉझिटिव्ह असल्यामुळं डेफिनेटली कमी कालावधीमध्ये लार्ज प्रमाणामध्ये या ठिकाणी सीडलिंग आणि प्लांटलेट्सचं फॉर्मेशन शक्य आहे. Usually plants produced by tissue culture and genetic modification techniques are disease free. नेक्स्ट, Plantlets produced by tissue culture of the meristem are virus free. आता इथं दोन शब्द महत्त्वाचे पहा की ज्या प्लांटची निर्मिती आपण टिश्यू कल्चर किंवा GM अर्थातच जेनेटिक मॉडिफिकेशन टेक्निकने केलं, ओके. तर या दोन्ही टेक्निकनं जे प्लांटची निर्मिती करतो तर ते प्लांट्स अर्थातच कसे असतील? डिसीज फ्री. कार पाहिलं आपण त्याच्यामध्ये अँटी पॅथोजेनिक काय असते? रेजिस्टिव्हिटी असते, म्हणजे बाहेरची पॅथोजन पेस्ट यांच्या विरुद्ध ते स्वतः प्रतिकार करू शकतो. असे जेनेटिकली मॉडिफाय काही एक्झाम्पल पाहिले आपण, टोमॅटोमध्ये वैशाली पाहिलं आपण, बरोबर, BT कॉटन पाहिलं, बरोबर, असे काही एक्झाम्पल पाहिले. तर यांचे जे वैशिष्ट्य आहेत तर ते काय आहेत? डिसीज फ्री, कारण त्यांच्यामध्ये रेजिस्टिव्ह कॅपॅसिटी जास्त आहे. जरी त्या पिकांजवळ कोणतं कीड वगैरे आला असेल समजा तर त्याच्यासोबत ते काय करू शकतो? फाईट करू शकतो फॉरेन पॅथोजनसोबत, बरोबर. त्यानंतर टिश्यू कल्चरच्या साहाय्यानं म्हणजे आता याच्यात ॲक्च्युअल कोणतं सांगितलं आहे? मेरिस्टेम, ओके. सो मेरिस्टेमचं जर आपण टिश्यू कल्चरिंग करून जर प्लांटेडचं प्रोडक्शन केलं तर डेफिनेटली ते कसे असतील या ठिकाणी? व्हायरस फ्री, म्हणजे व्हायरसचं कोणतंही परिणाम त्या ठिकाणी प्लांटवर होणार नाही, ओके. सो डिसीज फ्री आणि व्हायरस फ्री प्लांटचे प्रोडक्शन कशामुळे शक्य आहे? टिश्यू कल्चरमुळे, ओके. Embryos formed by conventional hybridization technique between two or more varieties may not grow fully for some reasons. However, embryos produced by tissue culture technique always complete their growth. आता इथं हायब्रिडायझेशनच्या दोन टेक्निक सांगितलेल्या आहे. एक आहे कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन, म्हणजेच जे पारंपरिक पद्धतीनं आपण हायब्रिडायझेशन करू, आणि दुसरं आहे टिश्यू कल्चरच्या साहाय्यानं. आता या दोन्हींच्या साहाय्यानं जेव्हा आपण एम्ब्रायोची निर्मिती करू तर या दोन्ही एम्ब्रायोमध्ये काय फरक असेल? तर आपण जे कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन टेक्निक जर वापरली आणि याच्यामध्ये आपण एम्ब्रायोचं फॉर्मेशन केलं, 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्हरायटीज जे आहेत तर त्यांच्यामध्ये जेव्हा आपण कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशनच्या साहाय्यानं एम्ब्रायोची निर्मिती करू तर तो एम्ब्रायो काही ऋतूमध्ये काही रिझनमुळे या ठिकाणी काय करत नाही? फुल्ली ग्रोथ करत नाही. म्हणजे इथं काय आलं? काही एक्सक्यूज आलं, म्हणजे या ठिकाणी त्यांच्या ग्रोथवर काय होऊ शकतो? परिणाम. जर टेक्निक कोणती वापरली आपण? कन्व्हेन्शियल हायब्रिडायझेशन टेक्निक. पण त्याच एम्ब्रायोची निर्मिती जर आपण टिश्यू कल्चर टेक्निकच्या साहाय्यानं केली तर त्या ठिकाणी त्यांच्या ग्रोथवर परिणाम कोणतंच रिझन त्या ठिकाणी नसणार. एन्व्हायरमेंटल स्ट्रेस ते ॲडजस्ट करणार, पॅथोजन असेल, त्यानंतर टाईम ड्युरेशन सेव्ह, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी टिश्यू कल्चर टेक्निकचे काय वैशिष्ट्य आहेत? Rare and endangered plants can be grown by tissue culture techniques and can thus be protected from extinction. Similarly, various parts and seeds of such plant can be preserved by tissue culture and those varieties can be protected. आता रेअर अँड एंडेंजर्ड प्लांट्स. आता रेअर म्हणजे काय? ज्या दुर्मिळ होत जाणारे प्लांट्स आहेत
आणि एंडेंजर्ड म्हणजे ज्यांचं अस्तित्व धोक्यात असेल. ओके, तर असे काही प्लांट्स आहेत, त्याचे काही स्पेसीज आहेत की त्यांची संख्या खूप कमी आहे किंवा त्यांच्या ज्या स्पेसीज आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मग अशा वेळेस काय होऊ शकतो की टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्यानं आपण त्याचं प्रोडक्शन काय करू शकतो, लार्ज स्केलमध्ये करू शकतो. ओके, आता सपोज आपण एक्झाम्पल घेतलं समजा कॅरोट जर आपण असं मानलं की एक कॅरोटची एक स्पेसीज आहे की ती स्पेसीज आज खूपच रेअर होत चालली आहे किंवा एंडेंजर्ड होत चालली आहे, तर आपण काय करणार, एंडेंजर्ड होणारी स्पेसीजचं एक सॅम्पल घेणार आणि टिश्यू कल्चरच्या सहाय्यानं त्याची मिलियन्स ऑफ कॉपीज आपण तयार करू त्याचे प्लांटलेट्स तयार करणार. म्हणजे इथं आपण काय केलं की जे स्पेसीज एक्सटिन्शन म्हणजे काय, नामशेष होणे. तुम्हाला माहिती आहे की काही स्पेसीज अशा आहेत पृथ्वीवर की ते एकेकाळी होते पण आज आहे का, नाही. जसं की डायनोसर जर पाहिलं आपण, तर डायनोसर आज काय झालेले, एक्सटिंक्ट झालेले आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीनं पांडा जो आहे तर तो सुद्धा आता काय रेअर किंवा एंडेंजरमध्ये आलेला आहे, बरोबर आहे का. मग त्याला वाचवण्यासाठी डेफिनेटली ही टेक्निक या ठिकाणी काय येणार आहे, काम येणार आहे. तर लक्षात ठेवायचं, एक्सटेन्शनपासून प्रोटेक्शन करायचं असेल आपल्याला रेअर अँड एंडेंजर्ड स्पेसीज प्लांटच्या स्पेसीजचं, तर टिश्यू कल्चर टेक्निक त्या ठिकाणी काय होणार आहे, उपयोगी पडणार आहे. आणि त्यानंतर काही पार्ट्स आहेत किंवा काही प्लांटच्या ज्या सीड्स आहेत तर त्यांचं पण प्रिझर्वेशन म्हणजे काय, जतन करणे, बरोबर. हां, तर आपल्याला माहीत आहे की काही लिक्विड्स वगैरे केमिकल्स असतात की ज्याच्या सहाय्यानं तुम्ही कित्येक म्हणजे आर्टिफिशियली आपण त्यांना काय करू शकतो, केमिकल्सच्या सहाय्यानं. प्रॉपर केमिकल्स म्हणजे काय करलो आपण, त्यांना एक प्रकारचं न्यूट्रिटिव्ह मीडियम द्यालो आणि प्लांटला जे मीडियम लागतं ते जर भेटलं, मग ते लॅबोरेटरी भेटो का नॅचरल एन्व्हायरमेंटमधून, ते तर सस्टेन करणारच ना. सो त्या पद्धतीनं आपण टिश्यू कल्चरच्या सहाय्यानं त्यांना काही प्लांटच्या सीड्स किंवा काही प्लांटचे जे पार्ट्स असतात, बरोबर, तर त्या पार्ट्सला आपण काय करू शकतो, प्रिझर्व करू शकतो. These are the uses of tissue culture and biotechnology in the case of plants. Next year we will study the use of this technique in the medical field and for conservation of animals. ओके, तर आत्तापर्यंत आपण टिश्यू कल्चर आणि बायोटेकचा फक्त प्लांटच्या केसेस संदर्भातच अभ्यास केला आपण, बरोबर. परंतु नेक्स्ट इयर आपण काय करू की जे मेडिकल फील्ड आहे याच्यामध्ये सुद्धा वास्ट यूज आहे RDNA टेक्नॉलॉजीचा. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कन्झर्वेशन ऑफ ॲनिमल, जसं की मी आत्ता म्हणलो. तर या दोन्हीमध्ये सुद्धा बायोटेकचा काय यूज आहे ते आपण स्टँडर्ड 10मध्ये डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲग्री टुरिझम या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.